श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 23 डिसेंबर म्हणजेच मंगळवारी आहे पौष विनायक चतुर्थी. यावेळेस विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. विनायक किंवा संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून येणे विशेष मानले जाते. याबद्दल मुद्दल पुराण तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावावर अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत हे केले जाते. वर्षातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते. शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते. गणपती बुद्धीचे देवता आहेत. गणपती हे वैश्विक देवता आहेत. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपला वाटतो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात, नवीन कामाचे प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या पूजनाने केली जाते. अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आले त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे. माता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत आवर्जून करतात. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज अंगारकी विनायक चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा 108 हिरव्या मुगांचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न संकट दूर होणारच आहेत, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील, किंवा ते नोकरी व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त होणार. तर हा 108 हिरव्या मुगांचा उपाय आपल्याला कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त झालं पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात की आपल्या घरामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. ते मेहनत तर करतात, कष्ट करतात, पण त्यांच्या कष्टाला नशिबाची साथही मिळत नाही. तर ह्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात, तर त्या उद्भवतात दोषांमुळे. जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी, मंगळ ग्रहाचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे प्राप्त होत नाही. आणि म्हणूनच या काही विशेष तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय आपल्या मुलांकरता केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत त्यापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. तर आता हा उपाय जो आहे तो आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही अगदी 12 वाजेपर्यंत करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची. गणपती बाप्पांना हळद कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. स्वतःला सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. या व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे की जर तुमची मुलं नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा. तर आपल्याला काय करायचं, 108 हिरवे मूग जे आहेत ते घ्यायचे आहेत. आता जे हिरवे मूग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत. ते अखंड असावे, कुठेही तुटलेले, फुटलेले किंवा खराब झालेले नसावे.
त्याचबरोबर आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडासुद्धा घ्यायचा. आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा. आता तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता वेगवेगळे हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि 2 हिरव्या रंगाचे कपडे हे घ्यायचे आहेत. एका मुलाकरता वापरलेल्या वस्तू ज्या उपायाकरता तुम्ही दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही. तर आपल्याला काय करायचं, 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत. तसेच एक हिरव्या रंगाचा जो कपडा आपण घेतलाय तो गणपती बाप्पांसमोर ठेवायचा. देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं. एक हिरवा मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा. आपल्या मुलांची इच्छा व्यक्त करायची. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची. आणि त्यानंतर हा हिरवा मूग जो आहे तो आपल्याला, तो जो हिरवा रंगाचा कपडा आपण गणपती बाप्पांसमोर ठेवलाय त्यावर ठेवून द्यायचं आहे. पुन्हा दुसरा हिरवा मूग आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचं जप करायचं आहे. आपल्या मुलांची इच्छा व्यक्त करायची आणि हा हिरवा मूग जो आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचं. अशा रीतीने 108 वेळा आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचं जप करायचं आहे. 108 वेळा आपल्या मुलांची इच्छा व्यक्त करून आपल्याला हे जे हिरवे मूग आहेत ते त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे. आता या हिरव्या रंगाची कपड्याची जी पोटली आहे ती आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि ती पोटली जी आहे ती आपल्याला तिथेच गणपती बाप्पांच्या चरणावर ठेवायची आहे. हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची. की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. आता जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांना स्वतः हा उपाय करायला सांगा. आता तुमची लहान मुलं असतील तर तुम्ही मुलांकरता हा उपाय केला तरीही चालणार आहे. आता ही पोटली जी आहे ती आपल्याला काही वेळाकरता देवघरामध्ये गणपती बाप्पांजवळच ठेवायची आणि त्यानंतर ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आणि जिथे आपली मुलं झोपतात त्यांच्या उशाखाली नेऊन ठेवायची. आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर एक पोटली तयार करायची. 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता वेगवेगळ्या 2 पोटल्या तुम्हाला तयार करून घ्यायच्यात. आता जर तुमची मुलं नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा, तर याच पद्धतीने आपल्याला 108 हिरव्या मुगाची पोटली ही तयार करून घ्यायची. आणि त्यानंतर जर तुमच्या मुलाचा एखादा फोटो असेल, वस्तू असेल तर त्यामुळे त्यासमोर जे आहे आपल्याला संपूर्ण रात्रभर ही पोटली तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. देवपूजा करून झाल्यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाताना आवर्जून जर तुमची मुलं जवळ असतील तर घेऊन जा. मुलांच्या हाताने आपल्याला ही पोटली जी ती गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायला लावायची. आपल्याला मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. गोडाचा नैवेद्य घेऊन गेले असेल तर तो अर्पण करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांच्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता प्रार्थना करायची आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची. अंगारकी विनायक चतुर्थीच्या दिवशी हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या सर्व संकट दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीही व्हायला लागते.